माजी खासदार राजन विचारे यांच्या वक्तव्याविरोधात युवा सेनेचे ठाण्यात मनोरुग्णालयाबाहेर निषेध आंदोलन। काल ठाण्याचे माजी व खासदार शिवसेना नेते राजन विचारे यांनी एका मुलाखतीदरम्यान भारतीय जवानांनी अतिरेक्यांची हत्या केली म्हणजे काय, कोणावर उपकार केले का असे उद्गार काढले होते। याचाच निषेध व्यक्त करत आज युवा सेनेच्या वतीने राजन विचारे यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे म्हणून त्यांना ठाण्यातील मनोरुग्णालयामध्ये ॲडमिट करा अशी मागणी करत आज मनोरुग्णालय येथे आंदोलन करण्यात आले। राजन विचारे यांनी असे उद्गार करून सैन्याचा अपमान केला असल्याने त्यांना तातडीने सैन्य दलाची माफी मागावी व बरोबर देशाच्या नागरिकांच्या भावना देखील त्यांनी दुखावल्या आहेत म्हणून त्यांनी माफी मागावी असे निवेदन यावेळी युवा सेनेचे कोर कमिटी सदस्य व ठाणे धाराशिव लोकसभा प्रमुख नितीन लांडगे यांनी केले आहे। शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्यांचे मानसिक संतुलन बिघडत असून कालांतराने त्यांना ठाण्याच्या मनोरुग्णालयात ठेवावे लागणार असून आता ठाण्याच्या मनोरुग्णालयाचे नाव बदली करून उभाठा मनोरुग्णालय असे करावे लागेल असे यावेळी युवा सेनेचे कोर कमिटी सदस्य व ठाणे धाराशिव लोकसभा प्रमुख नितीन लांडगे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। यावेळी युवा सेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली। एकच मुद्दा आहे, ज्या सैन्याने, भारतीय सैन्याने आपली जीवाची पर्वा न करता काश्मीरमध्ये जो भ्याड अतिरेकी हल्ला झाला होता त्यांच्या अतिरेक्यांना कंठस्थानी पाठवले। कुठेतरी भारतीय सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी, त्यांचा अभिमान बाळगण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यायला पाहिजे होतं, परंतु त्या विषयामध्ये पण राजन विचारेंनी हे राजकारण आणण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही बघितलं की परवाच त्यांनी एक बाईट दिली की भारतीय सैन्यांनी कंठस्थान अतिरेक्यांना मारून आमच्यावर मेहरबानी केली का। हा वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही आज युवा सेनेच्या माध्यमातून इकडे आलेलो आहोत। प्रमुख मुद्दा हाच आहे, लोकसभेमध्ये त्यांचा पराभव झालेला आहे, विधानसभेमध्ये पराभव झालेला आहे। कुठेतरी ह्या दोन पराभवांमुळे त्यांचं मानसिक संतुलन हे ढासळत चाललेलं आहे आणि कुणावर टीका करायची, कुणावर टीका करायची नाही याचं तारतम्य कुठेतरी त्यांना आता गवसत नाहीये। म्हणून त्यांनी भारतीय सैन्यांवर, जे की आपल्या प्राणाची बाजी लावून आज आपल्या देशाच्या रक्षणासाठी सीमेवर उभे आहेत, आणि त्यांना जर तुम्ही आमच्यावर मेहरबानी केली का जर असे वक्तव्य काढत असेल तर काल आम्हाला सांगायचं की होय, आपल्या भारतीय सैन्यांनी मेहरबानीच केलेली आहे आपल्याला। आज ते देशावर, देशाच्या सीमेवर छाती टोकून उभे आहेत, त्याच्यामुळे आज आपण शांतपणे झोपू शकतो। परंतु असा भारतीय सैन्याचा अपमान करणाऱ्या राजन विचारेंना ठाणेकर जनतेने जे लोकसभेमध्ये घरी बसवलेला आहे आणि विधानसभेमध्ये सुद्धा घरी बसवलेला आहे, त्याचमुळे तो योग्य निर्णय आमचा सगळ्यांचा झालेला आहे आणि कुठेतरी त्यांचं जे मानसिक संतुलन ढासळत चाललेलं आहे त्याचा उपचार करण्यासाठी आज आम्ही ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलला एक बेड रिझर्व्ह केलेला आहे आणि याचा पूर्ण खर्च युवा सेना ठाणे जिल्ह्याचे पदाधिकारी उचलणार आहेत। थोड्याच वेळात तिकडे केस पेपर आम्ही काढायला जाणार आहोत आणि हा एक आगळावेगळा निषेध आम्ही राजन विचारे साहेबांना करत आहोत आणि त्यांना आमचं एकच सांगणं आहे की तुम्ही तुमचं हे वक्तव्य मागे घ्या, अन्यथा ठाणेकर जनता येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये जर तुमची इच्छा असेल तर तिथे सुद्धा तुम्हाला भोपळाच देईल। टीका करायची असेल तर राजकारण्यांवर करा, टीका करायची असेल तर तुमच्या शत्रूवर करा, परंतु जे खऱ्या अर्थाने भारताच्या सीमेसाठी लढत आहेत, आपल्या प्राणाची आहुती देऊन त्यांच्यावर जर टीका करत असेल तर ह्या कुठलाही ठाणेकर खपवून घेणार नाहीत। हे आमचा एक त्यांना निषेध करण्याचा आमचा प्रयत्न आहे। अरे मला असं म्हणायचं की प्रकाश झोतात येण्यासाठी तुम्ही जनतेची कामं करा, तुम्ही रस्त्यांवर उतरा, जनतेचे जे प्रश्न आहेत त्यांच्यासाठी तुम्ही लढा द्या आणि प्रकाश झोतात या। तुम्ही आज जवानांच्या खांद्यावर बंदूक ठेवून जर तुम्ही असं निगेटिव्ह काहीतरी स्टेटमेंट करता आणि तुम्हाला वाटतं की तुम्हाला जर मीडिया अटेन्शन भेटत असेल तर हा सबसेल पोरखेळपणा आहे आणि ही माझ्या मते प्रायमरी स्टेज आहे मानसिक संतुलन ढासळण्याची। त्याच्यामुळे मेंटल हॉस्पिटलमध्ये एक आता बेड आम्ही रिझर्व्ह करणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये येणारा इकडचा सर्व खर्च आम्ही युवा सैनिक करणार आहोत। बघा, हा वक्तव्य त्यांचं पर्सनल वक्तव्य आहे, परंतु आमच्या खासदारांनी त्याला तोडीसतोड उत्तर दिलेलं आहे। सगळ्यात अगोदर तर संसद रत्न हा पुरस्कार का दिला जातो हे त्यांना अगोदर माहितीये का विचारा, कारण की 10 वर्ष ठाण्याच्या जनतेने त्यांना निवडून दिलं होतं। ठाण्याचे प्रश्न तुम्ही संसदेमध्ये मांडा, ठाण्याच्या जनतेचा तुम्ही आवाज तिकडे मांडा। संसदेमध्ये किती वेळा तुम्ही हजर राहता, किती वेळा तुम्ही संसदेच्या कामकाजामध्ये उपस्थित असता, ह्याच्यावर ते संसद रत्न पुरस्कार दिला जातो आणि कार्यकाळामध्ये पहिल्याच वर्षी नरेश म्हस्के साहेबांना तो मिळाला।
परंतु 10 वर्ष तुम्हाला तो मिळवता आला नाही. कुठेतरी याची खतखत त्यांच्या मनात असेल, त्याच्यामुळे नैराश्यातून हे त्यांनी व्यक्त केलेलं आहे.